स्वराज्य संवाद न्यूज, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। आम्ही या ठिकाणी पलीकडून उभे होतो। आमचे मित्र गौरव बोर, अक्षय बोर, अनिकेत बोर ते या साईडला उभे होते। BMW ही कार पुणे दिशेने आली होती। त्या गाडीला आहे ना कमीत कमी 700-800 मीटर पाठीमागे आग लागली होती। हे आम्हाला साईबाबांच्या पालखीतली जी काही व्यक्ती ज्या चालल्या होत्या त्यांनी आम्हाला सांगितलं, गाडीला पाठीमागे आग लागली होती, गाडीतून खालून थिंक्या पडत होत्या। पण जे BMW चे चालक होते ते पण नशीब आमचे मित्र होते। ते नशिबाने आमचे ते मित्र निघाले, ऋषिकेश डोके म्हणून। त्यांनी गाडी थांबवल्याच्या नंतर त्यांचं नशीब एवढं चांगलं का दरवाजे वगैरे काही लॉक नव्हते झालेले, दरवाजे वगैरे लॉक नव्हते झाले, त्यामुळे जीवितहानी टळली। दरवाजे लॉक नसल्यामुळे त्यांना गाडीतून दरवाजे ओपन करून ते खाली उतरले। उतरल्याच्या नंतर डायरेक्ट गाडीचा अचानक जास्त भडका झाला, त्यानंतर जास्त आग लागली। माहिती आमचे मित्र निघाले, ते गाडीतून खाली उतरले आणि त्याच्यात जेव्हा ते गाडीतून खाली उतरले तेव्हा थोडीशी आग लागलेली होती। आणि जे पालखीतले लोक जे आले ना, आम्हाला त्यांनी नंतर सांगितलं, आम्ही त्यांना आवाज पण दिला होता, पण आता शेवटी हे गाडीत होते, काचा बंद होत्या, त्यामुळे यांना पण आवाज नाही गेला। आणि ऋषिकेशने आम्हाला अशी माहिती दिली, गाडी ही 700-800 मीटर कमीत कमी मागत बंद झाली होती, पण ते त्यांच्या पण लक्षात नाही आलं। त्यांनी गाडी बंद झाली त्यानंतर गाडी लुटून गेली आणि उतार असल्यामुळे त्यांना असं वाटलं पुढे गेल्यानंतर आपण गाडी चालू करून पुढे जाऊ शकतो, त्यामुळे त्यांनी गाडी चालू करायचा पण प्रयत्न नाही केला किंवा त्यांच्या लक्षात पण नाही आलं। पण इथं जरा थोडंसं जवळ आल्यानंतर गाडीचे ब्रेक पण डाऊन झाले होते, ब्रेक लागायचं पण डाऊन झाला होता। गाडीतून थोडासा दूर त्यांच्या निघला, त्याच्यानंतर लक्षात आल्यानंतर ते गाडीतून उतरले। आग लागल्यानंतर ते उतरल्यानंतर आम्ही त्यांना विचारलं गाडीत कोणी आहे का, ते म्हणले कोण नाही गाडीत। त्याच्यानंतर मग आम्ही गाडीत कोण नाही म्हणल्यावर तर गाडीच्या जवळ सगळे जे कोण जात होते त्यांना आम्ही बाजूला केलं, कारण जास्त पेट घातला होता गाडीच्या। आणि तिकडची जी लाईन होती हायवेची, ती लाईन तिकडे स्टॉप केली। ती लाईन स्टॉप केल्याच्या नंतर थोड्या वेळाने पोलीस आले। पोलीस आल्याच्या नंतर कमीत कमी 1 तासाने आता इथे या परिसरात, मंतरच्या परिसरात आपल्या इथे कुठं अग्निशमन दलाची गाडी नसल्यामुळं जुन्नरवरून गाडी आली। गाडी यायला कमीत कमी 1 तास लागला। 1 तास आल्याच्या नंतर ती आग विझवण्यात आली। आताची काय परिस्थिती, आताची पूर्ण आग विझवलेली आहे। ट्रॉफिक झालं होतं, ट्रॉफिक पण नंतर आम्ही थोडे आटोक्यात आल्याच्या नंतर पोलीस बांधवांना आम्ही थोडीशी मदत करून ट्रॉफिक आम्ही हे केलं। गाडीचं मॉडेल BMW ची गाडी होती, X3। या ठिकाणी नंदी चौक बोराडी बायपास या ठिकाणी एक बर्लिन कारचा थरार झाला। यामध्ये सुरुवातीला आम्ही इथून बाजूला जात असताना गाडीच्या बोनटमधून धूर निघत होता। नंतर त्या गाडीने हळूहळू पेट घेतला। पेट घेतल्याच्या नंतर आतील ज्या व्यक्ती होत्या त्या खाली उतरल्या। त्याच्यानंतर गाडीने जोरदार पेट घेतला। लगेच आमच्या इथले शिवसम्राटचे कार्यकर्ते चेतन बोर असतील, बाकीचे आधी लोक असतील, त्यांनी वाहतुकीला पहिलं स्टॉप करून परिसरातली धोक्याची जी हे होती पातळी ती कमी केली। त्याच्यानंतर इथं खरी गरज होती आपल्याला की अग्निशामक दलाची, पण ते काही इथं उपलब्ध नव्हतं। आपल्याला अवलंबून राहावं लागतं ते जुन्नर आणि खेडच्या अग्निशामक दल। आपल्या या मंचरला आणि मंचरच्या परिसराला खरोखर अग्निशामक दलाची गरज आहे। आणि मंचर हे वाढतं शहर आहे, अचानक कधी आगीच्या घटना लागतात, बिल्डिंग असेल, दुकान असेल, गाडी असेल, त्याच्यामुळे ते आपल्या परिसरामध्ये उपलब्ध व्हावी अग्निशामक दलाची व्यवस्था। त्याच्यामुळे जे होणारं नुकसान आहे ते लवकरात लवकर टाळू शकतं, म्हणजे कमी होऊ शकतं, असं मी ग्रामस्थ सुभाष बोर असं माझं मी मत व्यक्त करतो।